यापुढे प्रत्येक संघाने लक्षात ठेवायचं आहे, चेंडू टाकण्या अगोदर आपला 10वा खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू जर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर 2 धावांची पेनल्टी आहे. प्रत्येक वेळेस नक्कीच सांगितले जाणार नाहीये. इथे मात्र पाहतोय पहिला चेंडू टॅप केला, इथे करारी प्रहार. इन्फॉर्म बॅट्समन आहे. मागच्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर हा हिरो होता. आज देखील पहिल्या चेंडूवर प्रहार केला आणि पहिला चेंडू पाठवून दिलाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी, चौकारासाठी. शाकीर ऑन फायर आपल्याला पाहायला मिळेल का आज? पुण्याच्या एकदा करारी प्रहार आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. इथे पाहायला मिळेल पुण्याच्या एकदा गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले, त्यांच्या मधून मात्र गॅप शोधला गेला. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार येतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत. पुढचा चेंडू शाकीरसाठी. शॉर्ट चेंडू आहे. इथे मात्र पहा क्षेत्ररक्षक आकाश होता त्या ठिकाणी, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. श्री गावदेवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल संघ वेऊर. आकाशच्या डोक्यावरून मारतोय सुरेख फटका, हा देखील पाहायला मिळेल. येतोय चौकार. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 12 धावा स्कोरबोर्डवर आहेत. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक असेल ते जर पाहिलं तर 5ही चेंडू आतापर्यंत शाकीर खेळलाय. 12 धावा जमायला आणखीन एक चौकार येईल का? यस, नो डाऊट. इन्फॉर्म बॅट्समन का म्हणतात, कारण की गेली जर पाहिले तर जबरदस्त खेळी करून मॅन ऑफ द सिरीजचा हकदार राहिला आणि आता मात्र नक्कीच 94 रन्स काढल्या होत्या आणि 2 गडी देखील बाद केले होते. म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सिद्धार्थनगर युथ चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार नक्कीच घेतला होता. आज मात्र सुरुवात करतोय. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये एकंदरीत 4 चौकार मारून 16 धावा इथे मात्र जमावले जात आहेत. गोलंदाजी माग पर आलाय मिस्टर संकेत आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, एज लागते आणि गाडी बाद होईल. मिस्टर रेहान आपले जिशान आपल्याला पाहायला मिळेल. जिशान बॅक टू द डगआउटला जाताना पहिला गडी बाद झालाय तारापूर संघाचा. जीएनसीसी पालघर संघ आपला एक प्रतिनिधी यायचा आहे, कर्णधार आपण यायचा आहे सन्मान चिन्ह घेण्यासाठी. या जीएनसीसी संघ, कारण की प्रत्येक पराभूत संघाला आपण इथून मात्र एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत असतो. तर विनंती असेल या आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनार आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे तारापूर संघाकडून. इथे पहा थोडीशी टक्कर लागली होती गोलंदाज आणि फलंदाजाची, मात्र सुरक्षित आहेत, कारण की अशा पद्धतीच्या टक्कर कधी कधी अवघड होत असतात आणि कधी कधी जर पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये वेगळं दृश्य पाहायला देखील मिळतं. इथे मात्र पहा खूप चांगल्या पद्धतीने खेळले. फुलटॉस चेंडू सोडणार नाही, हा न्यारा नक्कीच आहे मिस्टर शाकीर मल्लाकडे, कारण की अशा पद्धतीचे चेंडू तुम्ही त्याला द्याल तर त्यावर तो मेजवानी नक्कीच घेईल. पालवेल धावसंख्या 4ने वाढेल. आणखीन एक गॅप शॉट खेळला जातोय. सुरेख फटका, आणखीन एक चौकार. आज मधलं जर पाहिलं तर शाकीर मुल्लाच्या बॅट मधून खूप मोठ्या धावा येताना, कारण आतापर्यंत 25 धावा आणि शाकीर मुल्लाच्या पाहिला तर 8 चेंडू मध्ये 24 धावा खेळलाय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त. पुन्हा एकदा गॅप शोधायचा आहे, गॅप शोधलाय. आणखीन 4 धावांनी धावसंख्या स्कोरवर लागली जाईल, ती म्हणजेच एकंदरीत 29 रन्स, 29 धावा. ते श्री गावदेवी संघाला जर विचार केला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. गॅप मोठा आहे आणि गॅप मध्ये खेळतोय, टॅप मध्ये खेळतोय, तो फलंदाज कुठेतरी रोकावा लागेल. यस, सन्मान चिन्ह नक्कीच लतिका मात्रे मॅडम आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. या जावेद या
चांगला खेळाडू पाहायला मिळतोय. जीएनसी संघामध्ये मात्र आज थोडंसं नाराज केलंय. रनआउट जो पाहायला मिळाला, खूप चांगला रनआउट नक्कीच त्या ठिकाणी आला आणि तदनंतर पूर्णपणे संघ ढासळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. येस, इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. सॉफ्ट डिसिजन काय आहे? अंपायर आउट आहे. येस, इथे मात्र पाहायला मिळेल पंच आपल्या जागेवर जातील आणि तदनंतर पाहिलं जाईल जे काही डिसिजन असेल तर तुम्हाला इथे मात्र नक्कीच दृश्य केलं जाईल. पंचाचा जर विचार केला तर प्रदीप विश्वकर्मा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र अंपायरचा कॉल येतोय. यस, गडी बाद आहे, आउट होतोय. स्ट्राईक घ्यायची होती शेवटच्या चेंडूवर आणि तेच घेताना कुठेतरी चुकले. थोडीशी स्लोवर रनिंग केली, तालमेल पाहायला मिळाला नाही आणि एक चांगला फलंदाज जर पाहिला तर शाकीरच्या बॅटमधून एकंदरीत 28 धावा आल्या आणि चेंडूचा खेळ पाहिला तर 9 चेंडूमध्ये त्यांनी 28 धावा बनवल्या. खूप चांगला खेळला, मात्र आपल्या संघासाठी शेवटपर्यंत टिकू शकला नाही. रनआउटच्या रूपाने गडी बाद होत आहे. पाहायला मिळेल पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर मितेश येतोय. चांगला झटका दिलाय गोलंदाजाने शेवटच्या चेंडूवर आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय. यस, शहबाज. शाकीर गेला म्हणून काय झालं, शहबाज अजून बाकी आहे. कारण की हे दोन बॅटर असे आपल्याला पाहायला मिळतात जे अंडरआर्म असो ओव्हरआर्म असो, मात्र यांची जोडी कमालीची आहे, शहबाज आणि शाकीर. आता मात्र आपण पाहतो शाकीर मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेख फटका मारला आहे पहिल्या चेंडूवर. इथे फुलटन चेंडू आहे, बॅटची एज लागते की काय? यस, नोचा कॉल येतो पंचांकडून. सिंगलच रन्स इथे मात्र काउंट केलं जाईल. एक्स्ट्रा रन्स आपण पाहतोय नोच्या रूपाने. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. रन्स घेण्याचा प्रयत्न आणि कंप्लीट केलाय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बरोबर 1 ने वाढेल. 36 रन, 36 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 ओव्हर कंप्लीट झालेत आणि तदनंतर पाहिलं तर तिसरा या ठिकाणी षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारायचा होता, ते मात्र सिंगल रन्स मिळेल. चेंडू जर पाहिला तर गोलंदाजाच्या पायाला नक्कीच फुटवर्कचा वापर करून चेंडूला अडवलं जात आहे. रन्स मात्र इथे थांबवण्याचा प्रयत्न करतायत श्री गावदेवी पेबूर संघ. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थांबवले जात आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेन फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी थांबवले जात आहे. 37 धावा आतापर्यंत. हा देखील फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी, चेंडू हवेत होता. नक्कीच सिंगल रन्स घेतली जाते. 38 रन्स, 38 धावा. रन्स ऑन दी बोर्ड. हा देखील चेंडू टॅप केलाय, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चंदन आपण पाहिलं, सुरेख क्षेत्ररक्षण केलं, चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकून दिला. सिंगल रन्स येईल. या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 39 ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकांचे खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 6 चेंडू अजूनही शिल्लक असतील. बापाचे
बाकीचे घराम मंगारी बाकीचे बापाचे पेटवारी बाकीचे घराम मंगारी धन्यवाद. शेवटचं षटक हाताळण्यासाठी दीपक येतोय. शॉर्ट चेंडू आहे इथे मात्र शॉर्ट चेंडूवर चांगल्या प्रकारे प्रहार केला आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल एक चौकार जरूर पाहायला मिळते. मोठा फटका आलाय. नक्कीच आपण पाहतायत उमरोळीचे नयन पाटील यांनी क्वालिफाय संघासाठी 2 टीमसाठी टी शर्ट्स या ठिकाणी त्यांच्याकडून आलेले आहेत. तर या नयन या ठिकाणी उपस्थित असतील. नयन पाटील आपण यायचं आहे मुख्य मंचावर. तर फलंदाज बाद होतोय मिस्टर अनार आपल्याला पाहायला मिळतोय बॅक टू द डगआउटला जाताना. धावसंख्या आतापर्यंत थांबवली आहे. सर पाहिलं तर 43 धावा. दीपक चांगली गोलंदाजी करतोय. आजचा हाय स्पीड म्हणून हाय स्कोअर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. आणि आणखीन एक विकेटचं पतन नक्कीच शहबाज देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 गडी बाद होत आहेत तारापूर संघाचे. आणि धावसंख्या अजूनही रोखून ठेवलेली आहे 43 आकड्यावर. चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय 3.3 म्हणजेच शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दीपक त्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी म्हणजेच आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न इथे मात्र करतोय. इथे पहा आणखीन विकेट नक्कीच मिळाला असता. व्यवस्थित थ्रो जर दीपककडे केली असती. रन्स मात्र मिळेल एक धावांनी धावसंख्या 44 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगला इथे मात्र डॉट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली बॅटवर आला नाही चेंडू. मात्र विकेट कीपर थोडेसे अडथळले जात आहेत. आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन वाढली जाईल. 45 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू वाईट चेंडू असेल. चला यानंतरचा होणारा सामना आपण लास्ट टाकणार आहोत या ठिकाणी. तर 2 संघाचे कर्णधार मी विनंती करेन या आपण आई बाबांनी धनसार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पंचाळी बी संघ आपण यायचा आहे. यामधील विनर होणारा संघ जो पाहिला तर विनर होईल त्या संघाची लास्ट उडवल्या जातील या ठिकाणी. तर या जाऊया उर्वी डीजे कडे जिथे आपल्याला डीजे जॉकी आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. सॅमसंगचा जो मोबाईल हरवला होता तो आता मात्र सापडलेला आहे. थोडीशी चुकबुल झाली होती. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 48 धावांचं लक्ष दिलंय. 47 धावा जमवल्या होत्या आणि 48 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच श्री गावदेवी वेऊर संघासमोर. धनसार संघ आपला एखादा प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज. उत्कर्ष पाटील
या आपण किंवा आपला प्रतिनिधी या संघातील विनर जो टीम असेल ती बाय नक्कीच पाहायला मिळेल. म्हणजेच इथून जर मेहनत करताय तारापूर संघ तर बाय म्हणजेच लास्टमध्ये बाय भेटले. यानंतरचा होणार सामना दोन संघादरम्यान असेल जिथे मात्र लगेच टॉस केला जाईल आपण, कारण की एका बाजूला धनसार संघ असणार आहे तर दुसऱ्या बाजूला पंचाळी बी संघ. टॉससाठी यायचं आहे लगेचच. चला इथे कर्णधार वनमॅन शो पंचळी ब एका बाजूला असणार आहे तर एका बाजूला धनसार संघ आई भवानी धनसार संघ. सन्माननीय आदरणीय वत्सला भोईर मॅडमांना विनंती असेल प्लीज मॅडम यायचं आपण या नाणेफेकीच्या कबुलासाठी. वत्सला भोईर मॅडमांना विनंती असेल प्लीज यायचं मॅम आपण. एका बाजूला असणार आहे वनमॅन शो पंचळी ब संघ तर एका बाजूला आई भवानी धनसार संघ. नक्कीच दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समवेत आज मात्र दिसणार आहेत. सन्माननीय आदरणीय वत्सला भोईर मॅडम नक्कीच आपल्यासोबत जोडले जात आहेत. मॅडमांना विनंती प्लीज या सामन्याच्या नाणेफेकीचा कबूल नक्कीच आपण आपल्या हस्ते करायचं आहे. एका बाजूला आपण नक्कीच बघतोय वनमॅन शो पंचळी ब तर एका बाजूला आई भवानी धनसार. तर नक्कीच आपण बघतोय हेड इज अ कॉल, यस इट्स हेड्स. नक्कीच विनंती असेल मॅडमांना नक्कीच मॅडम आपण स्थानपन्न व्हायचे. धन्यवाद. तर नक्कीच उत्कर्ष लगेच डिसिजन कळवायचं, जास्त वेळ मात्र नक्की दबडणार नाहीये. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चला घेऊया नक्कीच आपण जाऊया कॉमेंट्री एंड वरती. न्यूज येते टॉस बॉक्स वरून. धनसार संघाने मात्र नाणेफेकीचा कौल स्वतःच्या बाजूने झुकवलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ओव्हर टू यू संतोष पाटील सर. धन्यवाद यशवंत ठाकूर. आपण पाहतायत इथे मात्र क्विक डिसिजन आलाय. तर पहिलं तर व्हॉइस ऑफ धनसार म्हणजेच उत्कर्ष पाटील यांच्याकडून पाहायला मिळते ही स्पर्धा. जर पाहिली तर आपण पाहतायत महाकाल चषक पंचाळी 2023 चं हे आयोजन आपण पाहतोय. आणि या आयोजनामध्ये जर विचार केला तर हे मैदान गतवर्षी जर पाहिलं तर हे मैदान खास बनवलंय. इथे पाहिलं जाईल शाकीर स्टार्ट करेल. चंदन एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दीपक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दीपकने पहिला चेंडू फेस केला आणि पहिला चेंडू फेस करत असताना सिंगल धावा जमवले. जिंकण्यासाठीचं लक्ष पाहिलं तर 48 धावांचं लक्ष म्हणजे आजच्या रजनीतील आजच्या रात्रीतील जर पाहिलं तर सर्वाधिक स्कोर या ठिकाणी तारापुरी 11 संघाने काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र दोन क्षेत्ररक्षणामध्ये कॉलिंग नव्हती. कोणीतरी टक्कर झालीच ती, मात्र तसं काही झालं नाही. सांभाळून घेतलं दोन्ही क्षेत्ररक्षकांनी एकमेकांना. आणि आता बा सुरेख चेंडू. इथे मात्र लेग कटर गोलंदाजी. शाकीरचा विचार केला तर एक चांगला गोलंदाज देखील शाकीरकडे पाहिलं जात आहे. इथून पाहिलं तर सिंगल रन्स नक्कीच काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 2 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि 2 धावा स्कोरबोर्डवर. ओहो इथे पहा चांगला चेंडू होता. लेग कटर केला होता. थोडीशी मागे बॅकफुटला गेलं आणि जागा बनवली थोडीशी. खेळून काढायचा होता. डिक्लेअर झोनकडे मात्र चेंडू जाताना सिंगल रन्स मिळेल. 3 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आले आहेत. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा जागा बनवतोय. चेंडू जर पाहिलं तर डायरेक्ट हिट इथे आणि खेळ खलास. यस गडी बाद होतोय. सुरेख गोलंदाजी केली. पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकाच्या
खेळानंतर जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात. शाकीर आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक गडी रनआउटच्या रूपात का असताना मात्र एक गडी बाद केलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सेफ आणि फलंदाजीसाठी मात्र संकेत आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील लेग कटर गोलंदाज आपण पाहतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी सेफच्या माध्यमातून देखील असतं. जिशान चेंडूवर वेगाने आले. डायरेक्ट इथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न होता. सेफचा जर विचार केला तर जी PBPL स्पर्धा झाली यामधून सेफकडे पाहिलं होतं. सुरेख या ठिकाणी फटका मारायचा प्रयत्न होता दीपकचा, मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद केलाय. मिस्टर सेफ हा गोलंदाज आपण पाहिला जो पंचाळी गावाकडून त्यांनी बिलॉंग केलं PBPL या स्पर्धेमधून आणि एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं होतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर आकाश. आतापर्यंतची 4 धावा आपण पाहतोय आणि 2 गडी बाद झाले आहेत. येस आपण पाहतोय निलेश फायटरचे ऑनर्स निलेश फायटर शॉपचे ऑनर्स आपण पाहतोय मनीष सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय नक्कीच सरपंच चषक कोण विसरेल भविष्यात धोडीपूजाचा राकेश परदेशी साहेब या आपण मुख्य मंचावर यायचं आहे विनंती असेल. आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहण्यात पल्ली भाऊ देखील आहेत. या परीक्षित ठाकूर सर आपल्याला देखील वेलकम केलं जाईल या मुख्य मंचावर. ठिकाणी विनंती असेल की आपण या मुख्य मंचावर येऊन या मंचाची शोभा वाढवावी. सैफ पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर विकेटची पडझड चालू आहे. इथे मात्र विकेट गेलेत 3 आणि धावसंख्या पाहायला मिळते 5. हा खराब चेंडू आहे. पुन्हा फेकावा लागेल. पंचांचा इशारा मात्र येतोय. रिंकेश आलाय नवीन बॅटर. रिंकेशला मात्र इथे 2 चेंडू अवांतर फेकले जात आहेत. सेफच्या माध्यमातून एक चांगला लेग कटर आहे मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी सेफच्या माध्यमातून. हा टॅप केला चेंडू. रन्स मात्र इथे मिळेल 1. या सिंगल रन्सने ओव्हरची जर पाहिली तर समाप्ती होते. 2 षटक कंप्लीट झालाय. 4च्या सरासरीने खेळतोय संघ तो म्हणजेच श्री गावदेवी वेऊर संघ. 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जर पाहिलं तर 48 धावांचं लक्ष आहे म्हणजे इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. फरदीन येतोय आणि फरदीन देखील आपल्या हाताची जादू इथे नक्कीच दाखवतोय. खूप चांगला लेग कटर गोलंदाज फरदीनला देखील पाहिलं जात आहे. कारण की आतापर्यंत परफॉर्मन्स मध्ये पाहिलं तर तारापूर संघ थोडासा वरचढ चढतोय. फलंदाजीतून 47 धावा केल्या आणि गोलंदाजीचा जेव्हा विचार आला तेव्हा मात्र कुठेतरी थांबवले जात आहे. आतापर्यंतचे 3रं षटक मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये एकंदरीत धावाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धावा स्कोरबोर्डवर असतील. 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. पुन्हा एकदा आता मात्र ऑफ स्पिन करतोय. दोन्हीही इथे मात्र चेंडू हाताळले जात आहेत. लेग स्पिन असो ऑफ स्पिन असो. बॅटची कडा लागले की काय मात्र नाही. इथे डॉट चेंडू होतोय. हा खराब चेंडू आहे. खराब चेंडू आणि खराब चेंडूवर सिंगल रन्स काउंट केली जाईल. सुरेख इथे मात्र षटक हाताळलं. विचार केला या षटकाचा तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज फरदीन यांनी. यस पुन्हा एकदा विनंती केली जाईल मनीष सर त्यानंतर राकेश परदेशी आणि पल्ली भाऊ विनंती असेल या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. आयोजकांकडून आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मी सातत्याने पाहतो जेव्हा जेव्हा कुठे कुठे अंडरआर्म्स क्रिकेट स्पर्धा असते तेव्हा मात्र मनीष सर त्यानंतर परीक्षित ठाकूर आणि राकेश परदेशी ही 3 व्यक्ती असे आहेत या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये नक्कीच सहभागी होत असतात. आणि मान्यवरांच्या रूपामध्ये आज देखील आपण पाहतो या ठिकाणी देखील सहभागी होत असताना या स्पर्धेची शोभा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय वाईट चेंडू आहे. अवांतर धावा खूप बनवायच्या आहेत मात्र इथे पाहिलं जाईल तर आतापर्यंत 14 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 4 गडी बाद झालेत. यस आपण पाहतायत इथे मुख्य मंचावर उपस्थित होत असताना राकेश सर त्यानंतर पल्ली भाऊ आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर
मनीष सर देखील उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परत एकदा पाहिलं जाईल, चौथे षटक चालू आहे. चौथ्या षटकातील जर विचार केला तर एक चेंडू फेकून झालाय. पुन्हा एकदा हा चेंडू सोडला जातोय. हा जर पाहिलं तर शेवटचा गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवर आणलाय मिस्टर अरकम याला. पुन्हा एकदा हा चेंडू, आता मात्र सुरेख चेंडू, चांगली डिलिव्हरी, चांगला टप्पा पाहायला मिळेल. चेंडूवर जर पाहिलं तर डॉट चेंडू येत असताना देखील टॅप केलाय चेंडूला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अनारच्या माध्यमातून रन्स मात्र थांबवले जात आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेपच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि गडी देखील बाद केलाय. चेंडूचा खेळ आतापर्यंत विचारलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 पहिले चेंडू जे होते ते वाईट चेंडू हाताळले होते आणि तदनंतरचे लगातार चेंडू हे 4 चांगले फेकलेले आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा देखील चेंडू लेग साईडच्या दिशेने इथे फेकला जाईल, मात्र रन्स मिळेल. एक शेवटचा चेंडू असेल. एक चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. इथे मात्र सामना जिंकला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच गोलंदाजी केली आणि डिफरन्स तब्बल 31 धावा ठेवून संघ जिंकला जातोय, तो म्हणजे तारापुरी 11 संघ. संघाचा जर विचार केला तर मॅन ऑफ द मॅच 9 चेंडूमध्ये ज्यांनी 28 धावा, नक्कीच ज्यांनी मागच्या आठवड्यामध्ये सिरीज घेतली होती, नो डाऊट असा खेळाडू म्हणजे शाकीर मुल्ला ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, मी विनंती करेन या ठिकाणी पहिले सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणार आहोत आपण. तर मी विनंती करेन सौरभ भोईर यांना, या संजय मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण परीक्षित ठाकूर म्हणजे पल्ली भाऊ यांचा सत्कार करण्यात येईल.